नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट 2026 करिता इतिहास विषयाचं आपण बुक लिस्ट काय संदर्भ ग्रंथ आपल्याला यूज करायला हवं, जेणेकरून 2026 ची एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो, याविषयी संपूर्ण आजचा व्हिडिओ लेक्चर आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 हा कॉमन पेपर आहे आणि दुसरा सब्जेक्टिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह पेपर आपलं जर हिस्ट्री आहे, तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. यामध्ये आपण बुक लिस्ट तर अभ्यास करणारच आहोत, सोबतच एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या बुक लिस्ट व्यतिरिक्त कसा अभ्यास करायला हवं हे सुद्धा जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी बघा, हिस्ट्रीमध्ये जे आहे टोटल 10 युनिट्स आहे. 10 युनिटवर आधारित 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि 200 म्हणजे 200 गुणांसाठी पर्टिक्युलर ही एक्झामिनेशन. पेपर 2चं आपण बोलत आहोत. यामध्ये 100 गुण हे पेपर 1चे असतात. टोटल 300 गुणांसाठी ही परीक्षा होतं. नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही, ठीक आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं प्लस पॉईंट ठरतं आपल्या एक्झामिनेशनला. इतिहास विषयाच्या 10 युनिटपैकी सुरुवातीच्या 3 युनिट या पूर्णतः एन्शंटवर आधारित आहे. तर यासाठी एक वेगळा संदर्भ ग्रंथ आपल्याला यूज करायचा आहे. सोबतच मिडिवल हिस्ट्रीवर 3 युनिट आहे. तर या युनिटसुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात आणि जवळपास समांतर वेटेज आहे. जसं 30 प्रश्न एन्शंटला, 30 मिडिवलला, 30 प्रश्न हे मॉडलला आणि 10 प्रश्न हिस्टोग्राफीला. तर त्यानुसार आपण बघतो इथे की समांतर वेटेज असल्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करीत असताना व्यवस्थित रित्या अभ्यास करायचा आहे. सगळ्याच घटकांना समान वेटेज देऊन आपण अभ्यास करणार आहोत. तर यासाठी मित्रांनो, आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स पेपर 2 हिस्ट्रीचं अवेलेबल आहे. यामध्ये डेली लाईव्ह सेशन मिळेल. लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून 10 युनिट सिलेबसच्या कव्हर होईल. या 10 युनिट पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. प्रॅक्टिस युनिटनुसार MCQज आहे आणि 100 प्रश्न यावर आधारित मॉक टेस्ट आहे. 20 मॉक टेस्ट मिळेल. 6 वर्षाचं इतिहासाचं PYQ ॲनालाइज आपण करणार आहोत. सोबतच 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स आहे आणि नेट आणि पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 26 जानेवारी 2026 पासून. तर ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. कोर्सची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये पेपर क्रमांक 2 इतिहास आणि त्यावर पेपर 1 नेट आणि सेटचं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. प्राचीन इतिहासासंबंधित 2 ते 3 बुकं आहेत. जसं RS शर्मांचं आहे, KC श्रीवास्तवचं आहे, उपेंद्र सिंग, रोमिला थापर यांचं देखील बुक आहे, जे आपण यूज करू शकता. किंबहुना ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स आहे, ते देखील तुम्ही वापरू शकता. मध्यकालीनसाठी लक्षात घ्या, डॉक्टर SC वर्मा आहे, यांचं व्हॅल्यू दोन्ही पण यूज करा. BL ग्रोवर किंवा KK शर्मा, सतीशचंद्रांचं सुद्धा एक बेसिकसाठी महत्त्वाचं ग्रंथ ठरतं. तर यातून तुम्ही एक ग्रंथ घेऊ शकता. आधुनिक भारताचा इतिहास शेखर बंदोपाध्याय, विपिनचंद्र, राजीव अहिर यांचं बुक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याहीपेक्षा म्हणजे एक महत्त्वाची बुक म्हणजे परीक्षावाडी यांचं बुक आहे. खूप व्यवस्थितरित्या आधुनिक इतिहास यामध्ये दिलेला आहे. प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही NCERT सार वापरू शकता. हा सार तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. राहिलं प्रश्न इतिहास लेखनशास्त्राचं, तर यासाठी तुम्ही माझ्या नोट्स यूज करा मित्रांनो. त्यामध्ये संपूर्ण इतिहास लेखनशास्त्रावर प्रश्न ज्या पद्धतीने विचारतात, संपूर्ण घटक त्यामध्ये दिलेला आहे. सो अशा प्रकारचं बुक लिस्ट जर आपण वापरलेलं, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय करू शकता. सोबतच 26 जानेवारीपासून नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत हिस्ट्रीसाठी. सो त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. थँक्यू सो मच.